महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांना दिलासा मिळालेला आहे। ईडीच्या कारवाईतून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे। यावर ईडी आणि गृह खात्याने प्रायश्चित्त घ्यावं अशी मागणी करत राऊतांनी हल्लाबोल केलाय। तर चौकशी अंती काही सापडलं नसल्यानं त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे अशी स्पष्टोक्ती भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे। छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बोंबा मारल्या ती पहिली केस आहे। छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले, आमच्यासारखे लोकही राहिले, पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडी पासून ईओडब्ल्यू पर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला। याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे। आज कोर्टाने मुक्त केलं मला वाटतं त्यांना। आता काय ते चौकशी झाली, मुक्तता झाली, पण अनेक गुन्ह्यामध्ये असं होतं की सगळ्यांना 100% लोक जे जेलमध्ये जातात त्यांना शिक्षा होते असं कुठे नाहीये मला असं वाटतं। आणि म्हणून काही चौकशी अंती शेवटी काही निष्पन्न झालं नसेल आणि त्यामुळे त्यांची सुटका झालेली आहे।